नमस्कार मंडळी, ईशा हाड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आत्ता आपण आहोत आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक या गावात. आत्ता विधानसभेच्या इलेक्शनचे जे प्रचार आहे आत्ता चालू झालेला आहे. तर आपण अवसरी बुद्रुक या गावामध्ये जनतेचं मत काय, जनतेच्या मनातला आमदार नक्की कोण आहे हे जाणून घेऊया. चला आता आपण प्रवेश करूया अवसरी बुद्रुक या गावामध्ये. 20 तारखेला मतदान आहे. तर तुम्ही आत्ता अवसरी बुद्रुक या गावात आहे. तुम्ही अवसरी बुद्रुकच्या ग्रामस्थांना काय आव्हान कराल? मी अवसरी बुद्रुकच्या ग्रामस्थांना आणि अख्ख्याच आंबेगाव शिरूरच्या जनतेला हेच आवाहन करेन की येत्या 20 तारखेला आपल्या सगळ्यांना आदरणीय वळसे पाटील साहेबांना निवडून आणायचं आहे. कारण आपल्या तालुक्याच्या अनुषंगाने, आपल्या मतदारसंघाच्या अनुषंगाने एक अतिशय गंभीर प्रश्न इथे उभारलेला आहे. ते म्हणजे आपल्या हक्काचं जे पाणी आहे ते पळवण्याचा डाव चाललेला आहे आणि त्याचा लढा आपले साहेब लढत आहेत. तेच नाही तर आपले जे 65 बंधारे आहे घोड, मीना आणि वेळ नदीवरती, त्याचं पाणीसुद्धा आरक्षित करायसाठी साहेबांनी खूप प्रयत्न केले आहे आणि त्यालासुद्धा आता शासकीय मंजुरी आलेली आहे. आदिवासी भागातल्या 3 उपसा सिंचनच्या योजनांनासुद्धा मंजुरी आलेली आहे आणि आता राहिलेले काही प्रश्न जे आहे ते सुद्धा प्रगतीच्या पथावर आहे, खास म्हणजे कलमोडीचं आणि आपलं म्हाळसा कांचचं. तर हे सगळे पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आदरणीय साहेबांना आपल्याला साथ द्यायला लागेल आणि येत्या 20 तारखेला घड्याळाच्या चिन्हाचं समोरचं बटन दाबवून साहेबांना भरघोस मतांनी सगळ्यांनी विजयी करायचा. थँक्यू. मॅडम, दुसरा प्रश्न विचारला आहे. मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग हा साहेबांच्या मागे, तर तुम्हाला कसं वाटतं, उत्साह तरुणांचा कसा वाटतो? मला फार आनंद वाटतो. याच्यासाठी नाही की ते साहेबांच्या पाठीशी आहे, ह्याच्यामुळे की मला कळतं की आपल्या तालुक्यातली तरुण पिढी जबाबदार आहे. ते स्वतंत्र बुद्धीने विचार करतात आणि त्यांना माहिती आहे जो 90च्या आधी आपला अतिशय दुष्काळी तालुका होता आणि सगळी जिराईत जमीन होती, त्याला बागायत आपण कसं केलं आहे. आपण या पाण्याच्या भरोशावरतीच आज जी आपल्या तालुक्यात प्रगती बघतो ती त्याच्यामुळेच झालेली आहे. आणि आपला तरुण वर्गाला त्यांच्या काळाच्या आधीची परिस्थिती कशी होती, ती कशी सुधारली आणि त्याला सुरक्षित ठेवायसाठी आपल्याला काय करायला लागेल ह्याबद्दलचं पूर्णपणे ज्ञान आहे. हे सगळं बघून मला आनंद वाटतो की आपली तरुण पिढी अतिशय जबाबदार आहे. थँक्यू मॅडम. थँक्यू. आत्ता जो विरोधी पक्षांनी जो आरोप लावलेला आहे, तर ते आरोप पाहता आणि अवसरी बुद्रुक येथील आपण कामं पाहता, साहेबांच्या मार्फत अवसरी बुद्रुक येथे भरपूर अशी कामं झालेली आहेत. तर विरोधी पक्षाने जे आरोप केले ह्याच्यात किती अर्थ आहे? बेलेकर साहेब, आपण जो आता प्रश्न विचारला तो अगदी उत्तमाने आहे. आज जर आमच्या अवसरी बुद्रुकमध्ये बघितलं तर अवसरी बुद्रुक हे एक छोटंसं खेडं किंवा गाव वाटत नसून एक सिटीतला भाग वाटतो. कारण तुम्ही अवसरी ते वेशीतून आतमध्ये निघाल्यानंतर पलीकडच्या बाजूला बघितलेलं अतिशय उत्कृष्ट असं नावाजलेलं हायस्कूल आहे विद्या विकास मंदिर. ह्या बाजूला शॉपिंग कॉम्प्लेक्सची इमारत आहे. त्याच्यापुढे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सुसज्ज इमारत आहे. त्याच्या पुढे आल्यानंतर दवाखाना आहे माणसांसाठी. पुढे आल्यानंतर मराठी शाळा आमूलाग्रमध्ये झाली जिथे इंग्लिश मिडियमचं सुद्धा शिक्षण दिलं जातं. पुढे आल्यानंतर सोसायटीची सुंदर इमारत आहे. सोसायटीचा कारभार चांगला चालून सोसायटीमधून या गावच्या शेतकऱ्यांचे अनेक शेती उपयोगी कामं केली जातात. त्याच्या पुढे आल्यानंतर अगदी सुंदर अशी दूध डेअरी आज आहे. अनेक गवळ्यांना या ठिकाणी डिव्हिडंड स्वरूपात किंवा नफ्याच्या स्वरूपात त्या ठिकाणी दरवर्षी रक्कम मिळते असा. आणि त्याच्या पुढे आल्यानंतर अवसरी बुद्रुकची जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीचं नाव प्रत्येक येणारा माणूस काढतो का अवसरी बुद्रुकमध्ये समाजसंस्थेसाठी स्मशानभूमी आहे. पुढे आल्यानंतर गावामध्ये गोरांचा दवाखाना आहे. मग ही झाली गावाची सगळे रस्ते काँक्रीटचे आहेत गावामध्ये. इकडच्या वाडी वस्ती वधारण्यासाठी सगळीकडे डांबरीकरण केलेलं आहे. मग अशी आमूलाग्र अशी कोट्यवधी रुपयाची ग्रामपंचायतची एक सुंदर अशी इमारत आहे. पतसंस्था आहेत गावामध्ये. पुणे जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँक आहे. मग हे सगळं असताना इथल्या तरुणांसाठी साहेबांनी जे काही केलेले आहे, आजही पिंपरी चाकण MIDC आमच्या गावातून जाणारी जवळजवळ 200 ते 300 मुलं आहेत का जी नोकरीनिमित्त जातात. आणि अवसरी एक मोठं छोट्या शहराच्या रूपांतरित झालेलं आहे. मग हे गेल्या 35 वर्षांनी साहेबांनी जे काम केलं, 35 वर्षामध्ये साहेब जो बदल घडला. मग केटीवर असतील 65, तिकडून पाणी नदीच्या बाजूला आलं, नदीचं क्षेत्र उलितं खाली गेलं. इकडं कॅनल असेल, कॅनलचं पाणी डोंगराच्या बाजूला गेलं, डोंगराच्या बाजूचं क्षेत्र उलितं खाली आलं. आणि मग हा संपूर्ण परिसर आमच्या लोकांनीही कष्ट केले, शेती पिकवली, शेतीतून
संपत्ती मिळाली. संपत्ती मिळाल्यानंतर आजही तुम्ही औषधातल्या कुठल्या मळ्यात जा, कुठे जा, तुम्हाला सिमेंट कॉन्क्रीटची गरज आणि सुशिक्षित अशी पिढी तयार झालेली. मग 35 वर्षात हे करत असताना आदरणीय नामदार साहेबांनी म्हणजे आमच्या तालुक्यात आमच्या सर्वांचं दैवत आदरणीय वळसे पाटील साहेबांनी जे अतोनात कष्ट घेतले ते एक डोळ्यापुढे व्हिजन ठेवलं. मग 1990च्या पासून तर आज 2024पर्यंत प्रत्येक पंचवार्षिकला साहेबांनी एक गोष्ट केलेली आहे. आपण सर्वजण तुम्हाला पण माहिती आहे का आंबेगाव तालुक्यात मग इंजिनिअरिंग कॉलेज असेल, भीमाशंकर कारखाना असेल, ट्रामा केअर सेंटर असेल, दवाखाना असेल, तिकडं पंचायत समितीची इमारत असेल, तहसीलदार साहेबांची इमारत असेल, इथे प्रांत ऑफिस असेल मनसरचं. मग असे मोठमोठे आदिवासी आश्रमशाळा असतील. मग असे मोठमोठे प्रकल्प साहेबांनी राबवत असताना कुठलाही प्रकल्प कुणाकडे येत नाही. साहेबांचं सरकार दरबारी नामदार दिलीपरावजी वळसे पाटील 25 वर्षे या राज्याचे मंत्री होते आणि मग मंत्री असल्यामुळं आणि आमदारकी 35 वर्ष त्यांच्याकडे असलेलं एकच माणूस असल्यामुळं हे सगळं घडू शकलं आणि त्यांच्याकच कायमस्वरूपी ह्या तालुक्यातल्या जनतेने विश्वास टाकला. कारण देवतासारखं ही तालुका लोकमध्ये आजही आमच्या गावात जर तुम्ही गेले तर मनामनात जपला रे दिलीप पाटील आपला रे असं प्रत्येक घरात तुम्हाला ऐकायला येईल. पण असं चांगलं साहेबांचं काम आहे. आमच्या गावातून 100% आता आमचे युवा नेते 1100 गेल्या वर्षीचं आमचं 1100चं लीड आहे साहेबांना मागच्या पंचवर्षीला आम्ही 1100 मतांनी लीड दिलेले आहे. ह्यावेळेस आमची जनता 95% साहेबांच्या पाठीमागे आहे आणि तुम्ही बघा होणाऱ्या मतदानाच्या 90% मतदान हे साहेबांना झालेलं असेल. कारण काही थोडेफार प्रत्येक ठिकाणी असं तर आर्णीमध्ये एखादा सडका बटाटा असतो आणि विरोधकांनी जे साहेबांना आरोप केले त्याच्यामध्ये तथ्य सांगा. त्यांच्या आमच्या गावात झालेले सभा बघा. त्यांचा आता आज पूर्वाताईंचा आमच्या गावात दौरा झाला, त्यांच्या पाठीमागचा युवकांचा संघ बघा, तरुणांचा बघा, नंतर वृद्धांचा बघा, ज्येष्ठांचा बघा. म्हणजे हे साहेबांच्यासाठी नाही तर स्वतःचीच निवड घ्या असा प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी काम करते. त्याचं फलित तुम्हाला 23 तारखेला दिसणार आहे. साहेब प्रचंडमध्ये त्यांच्या बोलतापांना ही जनता बोलणारी नाही. अवसरी बुद्रुकातले सगळे सुज्ञ मतदार आहेत. थोडेफार काय असतील पण बाकीचे सगळे सुज्ञ मतदार आहे. तुम्ही 15-20 दिवसापूर्वी हे बघा आणि आजही बघा. आणि मुख्य मुद्दा काय झालेला आहे ज्यामुळं 2018 साली साहेबांनी म्हणजे मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यामुळं जे पाणी डिंबे धरणातून माणिकडोला नाही तर माणिकडोला कुकडीला नाही तर पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड ह्या भागात द्यायचं असं तिथल्या आमदारांनी घाट घातला आणि तशा प्रकारची मिटिंग झाली. साहेबांनी सांगितलं माझ्या तालुक्यातलं 13 TMC जे पाणी आहे त्याच्यापैकी 11 मीटरचे जे अतिरिक्त पाणी आहे ते तुम्ही नेऊ शकता. त्याला 2018 साहेबांनी संमती दिली. म्हणजे त्यासाठी जे अतिरिक्त पाणी आहे त्याच्यासाठी बाकी माझं पाणी माझ्या लोकांसाठी राहिलं पाहिजे. पण त्या लोकांनी काय नंतर घाट घातला का बोगदा तळातून करा. आता तळातून जर बोगदा केला तर टोटल 13 TMC पाणीमधले जर तिकडे गेलं साहेबांना 2.5 TMC पाणी माळसाकांसाठी द्यायचे, आपल्या बंधारांसाठी पाणी ठेवायचे, आपल्या कॅनलचं पाणी सोडायचे. आणि मग हे जर पाणी तिकडे गेलं तर परत एकदा 90च्या अगोदरची परिस्थिती या तालुक्यात येईल, परत वाळवंट होईल. मग साहेबांनी त्याला विरोध केला. प्रसंगी त्याच्यातून बाहेर पडले. आता लोक साहेबांना गद्दारी कोणासाठी केली? आमच्यासाठी गद्दारी केली, माझ्या जनतेसाठी. जनते साहेब त्यांच्यापासून दूर झालेले आहेत आणि आम्हाला त्यांचा अभिमान आहे का जो नेता आम्ही गेली 35 वर्ष ज्याच्या पाठीमागं राहिलो त्या नेत्याने आमच्यासाठी प्रसंगी विरोध केला. पार्टीत राहिली नाही. मला आमदारकीसुद्धा नको साहेब म्हटले. पण मी माझ्या भागातलं आमच्या हक्काचं पाणी, माझ्या जनतेचं पाणी, जी जनतेने स्वतःची जमीन दिली, ज्या आदिवासी भागांनी स्वतःची जमीन दिली त्यांना त्यांच्या पाण्याचा उपभोग झाला पाहिजे. उरलेलं पाणी साहेबांची हरकत नाही पण त्या लोकांच्यासाठी साहेब आज बाजूला पडले. तुम्ही 5 महिन्यापूर्वी साहेबांची पेपर वाचला असेल, हे वाचलं साहेब म्हटले प्रसंगी पाणी जर कोण नेलं तर मी गोळ्या खाली पण पाणी नेऊन जाणार नाही. मग आपलं हक्काचं पाणी जर आम्हाला वाचवायचं असेल तर या चोरांच्या टोळीपासून आम्हाला बाजू झालं पाहिजे, यांना दूर केलं पाहिजे. एवढं बोलतो. धन्यवाद. विषय असा आहे की आत्ताची निवडणूक ही समोरच्या उमेदवार तालुक्यामध्ये एक फक्त बोगद्याच्या विषयावरती चाललेली आहे. तर माझं एक म्हणणं आहे की बोगदे किती दुर्दैव आहे की लोकांचं पण किंवा राजकारण्यांचं पण. अँड्रॉईडच्या फोनवरती तुम्ही सांगताय बोगदा ह्या अँड्रॉईडला एकदा जर विचारलं ना ChatGPT करून की बोगदा होणार आहे का नाही तर हे सॉफ्टवेअरसुद्धा सांगतंय किंवा मल्टीमीडिया सांगतो आहे की बोगदाचा विषय कधी संपलेला आहे. तर जर तुम्हाला जर वाचायचं असेल तर मी एक बाब खास काढून ठेवलेली आहे की एकच मिनिट स्क्रीनशॉटच काढून ठेवलं त्याचा. इथं सरळ सांगितलेले आहे पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी या प्रकल्पास फडणवीस सरकारच्या काळात जे आता युतीमध्ये
तर त्यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळ 13 फेब्रुवारी 2019ला मान्यता दिली. कशासाठी? बोगद्याकरता. बरं, ती मान्यता देताना स्थानिक जो आमदार आहे त्याची NOC घेतली असेल किंवा परवानगी ती घेतली असेल का नाही? बरं, पुढं काय ते म्हणतात की तत्कालीन पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी शर्थीचे प्रयत्न केले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना लक्ष वेधले. आता ही सगळी मंडळी कुठल्या पक्षात आहे? BJPमध्ये. आणि बोगद्याचं भांडवल खापर फोडतात कोण? पवार कुटुंबांवरती फोडतात. आता पुढचंही तुम्ही ऐका की त्यावर कुकडी प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता हेमंत दुबाळ यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. अधिकारी वर्ग म्हणतोय 31 जानेवारी 2020 CDOने या प्रकल्प संकल्पनेस मान्यता दिली. फडणवीस सरकारने 308 कोटी रुपये खर्च अपेक्षा असलेला निविदासुद्धा प्रसिद्ध करण्याची लगबग लावली. मग आता फडणवीस सरकारची तुम्हाला मी जी नावं सांगितली, गिरीश महाजन किंवा राम शिंदे किंवा अण्णा हजारे, त्याच्यानंतर आत्ता काल परवा अजितदादांनी सांगितले बोगदा करणारे. मग आमचा प्रश्न एकच आहे की आम्हाला नक्की एक सांगा, बोगदा युती करणारे की महाविकास आघाडी करणारे? की आणि जर इकडं सांगता याची मान्यताच रद्द केलेली आहे, 100 कोटी तुमच्या डागडोजीला खर्च केलेला आहे, तर बोगदाचा विषय राहिला आहे कुठं? लोकांना तुम्ही व्हॉट्सअपला टाकताय, पण या व्हॉट्सअपमध्ये गुगल किंवा ChatGPTला प्रश्न विचार सगळे उत्तरं मिळतात ना, त्यात ते सगळे उत्तर सापडतात. बोगदा हा विषय नाही आहे, ते उगाच तरुणांचं फक्त माती भडकावण्याची कामं चाललेली. बोगदा विषय होणार सुद्धा नाही. ह्याच बोगद्याच्या विषयावरती पुढची 5 वर्ष काढू नये एवढी फक्त आमची अपेक्षा आहे. की ह्या भागातली मुलं, ह्या गावातमध्ये शाळा चांगल्या आहेत, परिसरामध्ये शिक्षणाची सुविधा चांगल्यापैकी आहे, ती शिक्षकांमुळं आहे. परंतु इथं जे ग्रॅज्युएट झालेत किंवा पोस्ट ग्रॅज्युएट झालेत, यांना जर PhD जर करायची असेल तर माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी आहे, माझ्याकडे त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवलेला आहे, 30 ऑक्टोबर 2023ला एक GR काढला आहे. त्यात ST, SC, OBC आणि मराठा विद्यार्थ्यांना PhD फेलोशिपसाठी जे अनुदान होतं तर ते बंद केले. हा त्यांचा GR आहे. आणि मग विद्यार्थ्यांसाठी, मराठी समाजासाठी, मराठा विद्यार्थीसाठी त्यांना शिक्षण द्यायचं नाही का, ह्याबद्दल ते काही बोलत नाही. राहिला मग असं एक डेपोचा विषय काढल्यानंतर सांगायचं राहिला की ह्या पट्ट्यामध्ये जवळजवळ 52 गावामध्ये आज एक ग्राम महसूलचा दर्जा असलेल्या गावांमध्ये ST बस जात नाही आहे. त्यापैकी जिल्हा परिषद गट हे नामदार साहेबांचं जे गाव आहे त्यामध्ये टावरेवाडी गाव आहे, त्यानंतर पाडदार आहे, शिरदाळा आहे, रानमाळा आहे, वाळूनगर आहे. ही 20 किलोमीटरच्या आतली गावी आहे. 52 गाव आहे तालुक्यामध्ये 132 गावांपैकी. इथं ST बस जात नाही. मग स्वातंत्र्यानंतर 78 वर्षामध्ये ST बस जात नाही, हे विकासाचं द्योतक म्हणायचं का काय म्हणायचं, हे तुमच्या भाषेत तुम्ही लोकांना एकदा विचारून घ्या. धन्यवाद. आणि मला असं अजून एक अवसरी बुद्रुकची एक विषय मांडायचा आहे की अवसरी बुद्रुक एवढं मोठं गाव आहे, इथं जवळपास 1500 मुलं शिक्षणासाठी येतात ते. तर अवसरी बुद्रुकचा खूप विकास झाला आहे म्हणतात, 100% झालेला आहे. पण अवसरी बुद्रुकची असा विषय आहे का एक स्टँडसुद्धा नाही, बसायला खुर्चीसुद्धा नाही अख्ख्या म्हणजे अवसरी बुद्रुकमध्ये. हा पण विचार गाव पुढाऱ्यांनी केला पाहिजे. धन्यवाद. आंबेगाव तालुक्याचा जर विचार केला तर 1990 सालापूर्वीचा आंबेगाव तालुका अतिशय दुष्काळी होता. अवसरी बुद्रुकच्या बाबतीत बोलायचं झालं तर अवसरी बुद्रुकमध्ये मी स्वतः सायकलला 8-8 डबे लावून पाणी आणलेलं आहे. आणि आज 90 सालानंतर ज्यावेळेस दिलीपरावजी वळसे पाटलांसारखे एक व्यक्तिमत्व या आंबेगाव तालुक्याला लावलं, त्यांनी आल्यानंतर प्रथमतः सगळ्या तालुक्यातल्या जेवढे गावं आहेत त्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला. अवसरी बुद्रुकमध्ये महाजल योजना झाली, नदीहून सुमारे 2 कोटी रुपये खर्च करून एक योजना झाली. इथे आमचे एक कुंभार बारव होते, तिला पण रिन्युएट करून त्याच्याहून पण एक नळ योजना केली. आणि एक इथं 7 पिंपळ म्हणून आहे, त्या एरियात एक आडा आहे, त्या आडावरचं सुद्धा रिन्युएशन करून तिथे पाणी पुरवठा योजना केली. त्यामुळं तमाम गावातल्या महिला भगिनींच्या डोक्यावरचा हांडा आणि आमच्या सायकलवरचे डबे गायब झाले. हा आमच्या दृष्टीने फार मोठा आनंदाचा क्षण आहे. आणि तसंही पाहायला गेलं तर आमच्या शेजारच्या गावामध्ये एक इंजिनिअरिंग कॉलेज झाले, त्या कॉलेजमध्ये आज आमच्या गावातले असंख्य गरिबांचे विद्यार्थी शिकतात की 8,000-10,000 फीमध्ये इंजिनिअरिंग करायला त्यांना या ठिकाणी घरचा डबा खाऊन सोय उपलब्ध झाली. त्यामुळं तो एक आनंद त्यांच्यामध्ये आहे. आणि बाजार अख्ख्या तालुक्यामध्ये दुष्काळग्रस्त हा शिक्का पोसून एक चांगले सदन आणि सुजलम सुफलम भाग झाल्यामुळं या भागामध्ये शेतकऱ्यांचा उत्कर्ष झाला, हातात पैसे आले. आणि त्यामुळं आमच्यासारख्या व्यावसायिकांना एक काळ असा होता की आमच्याकडे 90% उधारी आणि 10% कुठंतरी झालेली कॅश असायची. आज माझ्याकडे 100% कॅश गिरायक होतात.
आणि आमच्यासारख्या व्यावसायिकांनासुद्धा नामदार दिलीपराव वळसे पाटलांच्या नियोजनामुळे एक आर्थिक स्थैर्य मिळालेलं आहे, ताकद मिळालेली आहे. दिलीप वळसे पाटलांनी जे तालुक्यांमध्ये केले मला नाही वाटत त्याच्या पुढे कोणी करू शकेल. ठीक आहे, आता त्यांनी पक्ष बदलला, पवारसाहेबांचा वरद असतं त्यांच्यावर नाही हे त्रिकाळ सत्य आहे. परंतु त्या माणसाने एक स्वतःची एक अशी इमेज निर्माण केलेली, एक भूमिका निर्माण केलेली आहे की सर्वसामान्यांसाठी झटणारा नेता म्हणून त्यांनी त्यांचा नावलौकिक केलेला आहे. आणि आता ही तालुक्यामध्ये जे इलेक्शन गढूळ झालं आहे, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा सूर्याजी पिसाळांची संख्या होतीच. सूर्याजी पिसाळ होते, बरेच काही होते. चालायचं, ज्याला वाटतं तो उभा राहतो, त्याच्या पद्धतीने ते प्रयत्न करतात. परंतु या गावसरी बुद्रुक गावामध्ये बोलायचं झालं तर गेल्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आदरणीय खासदार शिवाजीराव आढळरावांना प्रत्येक गावामध्ये मायनस वोटिंग होतं. फक्त अवसरी बुद्रुक हे एकमेव गाव होतं की जेथे त्यांना 333 मताधिक्याचं लीड मिळालं. त्यावेळेची परिस्थिती तर आत्तापेक्षा भयान होती, तरी त्यांनी 333 मतांचं लीड या अवसरीमध्ये घेतलं. याचं कारण ह्या अवसरी गावातले जे नागरिक आहेत, जे मतदार आहेत, हे सुज्ञ आहेत आणि केलेल्या उपकाराची जाण ठेवणारे आहेत. त्यामुळं मला वाटत नाही, मी तुम्हाला अगदी छाती ठोकपणे सांगू शकतो की ह्या गावामध्ये 70% आसपास जे वोटिंग आहे, लीड, हे नामदार दिलीप वळसे पाटलांना मिळेल, याच्यात तीळ मात्र शंका नाही. धन्यवाद.